नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। गुढीपाडवा जवळ आलाय आणि आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठी किंवा साखरेची माळ कशी बनवायची। एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे। अगदी फक्त 2च मिनिटात तुम्ही घरच्या घरी ही गाठी तयार करू शकता। फक्त व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। गुढीपाडवा स्पेशल गाठी बनवण्यासाठी आपण आप्पे पात्राचा वापर करणार आहोत। तर आप्पे पात्र अशा पद्धतीने मी याला तेल लावून घेत आहे। आप्पे पात्राची जी बाहेरची बाजू आहे, बाहेरचे जे संपूर्ण होल आहेत त्या संपूर्ण होलला मी थोडंसं तेल लावून घेतेय। आप्पे पात्र रेडी ठेवायचं म्हणजे काय होतं की पुढची प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करता येते। आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून झालंय। आता इथं मी हा एक धागा घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आणि आता हा धागा आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। बघू शकता आप्पे पात्राचे जे होल आहेत त्यामध्ये तो गेला पाहिजे अशा पद्धतीने। आप्पे पात्राला तेल लावून झालंय, धागाही व्यवस्थित पसरवून झालाय। तर इथं आपलं आप्पे पात्र रेडी आहे। इथं तुम्ही आप्पे पात्र वापरलंच पाहिजे असं काही नाही, एकसारख्या आकाराच्या छोट्या वाट्या जरी वापरल्या तरी सुद्धा चालतील। आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत। तर इथं एक पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये बरोबर 1 वाटी साखर घेतलेली आहे। नेहमीची जी आपली आमटीची वाटी असते त्या वाटीने मी 1 वाटी साखर घेतली आहे। यामध्ये आपल्याला साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। साधारणतः मी अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे। आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि याचा आपल्याला गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे। पाक यायला फार वेळ लागत नाही, अगदी पटकन पाक येतो। सुरुवातीला अशा पद्धतीने साखर विरघळवून घ्यायची। तर इथं बघू शकता अगदी 1 मिनिट भरातच पाण्याला उकळी आलेली आहे। आपली साखरही व्यवस्थित विरघळलेली आहे। तर पाक बनवत असताना अशा पद्धतीने तो सारखा ढवळत राहायचा। तर इथून पुढे अगदी 2-3 मिनिटात लगेचच गोळीबंद असा पाक तयार होतो। तर इथं पाकाला चांगली उकळी आलेली आहे, 2 मिनिटं पाक चांगला शिजलाय। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर दूध घालायचंय। दूध घातल्यामुळे काय होतं, साखरेची जी मळी आहे किंवा साखरेचा जो काळपटपणा असतो तो निघून येतो आणि छान पांढरा शुभ्र असा आपला पाक तयार होतो। तर थोडंसं उकळू द्यायचं आणि वरती बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला काळपट असा फेस आलेला दिसेल थोडासा। तर तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे छान पांढरा शुभ्र असा आपला पाक तयार होतो। तर अशा पद्धतीने मी हे वरती आलेला काळपट रंगाचा फेस काढून घेतेय, बघू शकता। तर इथं आपला पाक चांगला शिजलाय, पाक तयार होत आलेला आहे। चेक करून बघूया। वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये टाकून हा पाक बघतेय। याची व्यवस्थित गोळी झाली आहे, बघू शकता। याची गोळी होतीये म्हणजे आपल्याला असाच परफेक्ट गोळीबंद पाक हवा आहे। गॅस बंद करायचा आहे। आता इथून पुढची प्रोसेस थोडी आपल्याला फास्ट करायची आहे। पटकन अशा पद्धतीने हा पाक आपल्याला आप्पे पात्राच्या सगळ्या साच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आप्पे पात्र नाही वापरलं तर वाट्यांमध्ये भरून घ्या। एकसारख्या प्रमाणात आपल्याला हा भरायचा आहे। पाक भरत असताना आपल्याला तो फास्ट भरायचा आहे, नाहीतर काय होतं की पाकाला पटकन घट्टपणा यायला सुरुवात होते, कारण आपण गोळीबंद कडक असा पाक केलेला असतो आणि त्यामुळे तो अगदी लगेचच त्याला घट्टपणा यायला सुरुवात होते। त्यामुळे ही प्रोसेस अगदी फास्ट अशी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने एकसारखा असा सगळ्या साच्यांमध्ये पाक भरून घ्यायचा, बघू शकता। यामध्ये आणि त्याचबरोबर सगळ्या साच्यांमध्ये धागाही व्यवस्थित बुडालेला आहे। तर इथं माझा सगळा पाक भरून झालाय। आता हे असंच आपल्याला एक 15-20 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही। 15-20 मिनिटांनंतर पाक थंड झालाय आणि आता हे आपल्याला अशा पद्धतीने ही गाठी थोडीशी चमच्याच्या साहाय्याने लूज करून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन निघून येईल किंवा असंच जर हळूच जरी दोऱ्याने ओढलं तरी ती व्यवस्थित निघून येते अशा पद्धतीने, बघू शकता। फक्त दोरा वापरताना आपल्याला तो चांगला मजबूत वापरायचा आहे। तर इथं बघू शकता मस्त फटाफट अशी आपली गाठी निघालेली आहे। संपूर्ण गाठी दाखवते, अगदी परफेक्ट अशी तयार होते। तुम्हाला यामध्ये जर कलरफुल गाठी आवडत असेल तर पाकामध्ये थोडासा कुठलाही तुमच्या आवडीचा रंग टाकला तरी सुद्धा चालेल। तर इथं मस्त अशी आपली साखरेची घाटी बनवून तयार आहे। तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच घाटी बनवू शकता। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।